disconnected. बॉलिंग साठी अनिकेत स्ट्राइक एंडला रोहन जो जिंकेल तो पुढील फेरीमध्ये जाईल. त्यामुळे सेकंड मॅच दोन्ही टीम्स एक एक मॅच जिंकल्यात. एका साईडला स्टेशन भांडूपचं स्टेशन आहे, एका साईडला कल्याण जो तो खेळाडू त्या स्टेशनचा आहे. बॉलिंग साठी अनिकेत स्ट्राइक एंडला बॅटर रोहन छिल्ले. बेस्ट वर्सेस बेस्ट एक चांगली मॅच पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आतमध्ये आणला अनिकेतने, अँगल बनवला. डिक्लर झोन मध्ये बॉल जाईल. गुड बॉल अनिकेत. ऑब्रेक होता आणि थोडं बॅटर फटका फसला होता, बट डिक्लर झोन मध्ये रन गेला. तिकडे सिंगल. 30,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 20,000 रुपये, तृतीय क्रमांक 10,000 रुपये आणि खूप चांगल्या आपल्या गणरायाची प्रतिमा असणारी आपली ट्रॉफी आहे. बॉलिंग साठी पुन्हा एकदा अनिकेत स्ट्राइक एंडला बॅटर रोहन छिल्ले. या बॉलवर देखील पंच केलं तिकडे आणि रन सिंगलने पुन्हा एकदा पुढे जातो. 3 रन्स होते दाफलकावरती. KP9 भांडूप त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण. म्हणजे दोन्ही संघ खूप वर्ष मुंबईतल्या अंडरआर्म क्रिकेट जवळून खेळलेत. या बॉलवर देखील आपण पाहता पुन्हा एकदा सिंगल रन डिक्लर झोन मध्ये. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर, व्हाईट बॉल. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह, क्लास, चांगला फुटवर्क होता आणि रोहन छिल्ले अगदी हलकेसे स्टेप आउट झाले. एक चांगला फुटवर्क आणि अगदी प्रेमाने फटका ढकलला कव्हर्सला. रन सिंगल मिळेल. या बॉलवर पण टॅप केलं गेलं रोहनने प्रेमाने, मात्र सिंगल रन मिळते. तिकडे स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 7 रन झालेत. या बॉलवर देखील आतमध्ये आणलंय आणि तिकडे गांगुलीने मात्र कॉल दिला की रन कंप्लीट करूया. पहिली ओव्हर संपली आणि 8 रन झाले टीम जॉर्ज कल्याण. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रमजान पांडुपचे अजून एक युवा खेळाडू, यंग टॅलेंट आहे आणि खूप चांगलं बॉक्स क्रिकेट पण खेळलेत. पहिल्याच बॉलवरती एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. रमजान या बॉलवर पण परफेक्ट यॉर्कर आणि येतो डॉट बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. रमजान यांच्या माध्यमातून बॅटरला थांबवलंय. या बॉलवर डिक्लर झोन मध्ये मात्र 3 बॉल झाले आतापर्यंत आणि स्कोर जर पाहिलं तर
इकडे पण एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि रमजानच्या माध्यमातून एक चांगला स्पेल येतो डॉट बॉल. या बॉलवर टॅप खेळले गेलेत आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. 2 रनसाठी. बारा रन होते त्या फलकावरती 12. इकडे पण सिंगल रन मिळते. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात. का बॅटिंग केले रोहन चिल्लेने. अफलातून बॅटिंग क्लास. 13 रन झाले त्या फलकावरती आणि मला असं वाटतं एकट्याचेच 12 रन्स आहेत. का बॅटिंग फुल प्लेड रोहन. बॉलिंगसाठी सुजित. स्ट्राइक एंडला बॅटर सुनील. 13 रन झाले त्या फलकावरती. 12ला 12 जरी आला तरी 26 टार्गेट येऊ शकतो. पण सुनीलला त्याच अंदाजामध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये 13 रन्स केलेत. या बॉलवर टॅप खेळले गेलेत आणि एक चांगला इझिली स्ट्रोक खेळले गेलेत 2 रनसाठी. 15 रन होते त्या फलकावरती. खूप चांगली बॅटिंग चालू आहे. या बॉलवर पण टॅप खेळला गेला. रन मात्र इकडे आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर लाऊड अपील आणि डिस आउट. रोहन चिलीला मात्र मैदान सोडावं लागेल आणि मॅच मध्ये मला असं वाटतं पहिल्यांदा विकेट गेली आहे. कारण की ती पण 3ऱ्या ओव्हरमध्ये तोघांनी खूप चांगली कामगिरी केली होती. बॉलपेट रोहन. स्कोर कार्ड 16 रन झालेत. नवीन बॅटर मेहुल बारी येतात. खूप चांगलं क्रिकेट तेही देखील खेळलेत आणि एक सेन्सिबल बॅटर आहे. शांत बॅटर आहेत मेहुल. स्कोर कार्ड मध्ये जॉर्ज टीम मात्र मॅच मध्ये आली आहे. बट इकडून पण जर मांडूप टीमने चांगलं कमबॅक केलं तर मॅच बनू शकते. सुजितला मात्र उर्वरित चांगले बॉल टाकावे लागतील. 16 रन्स वरती मॅच थांबली आहे. बॉलिंग साठी सुजित. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला आणि एक चांगला फटका प्रॉपर मेहुलच्या बॅटमधून. एक चांगले बॅटर आहेत आणि शांत आहेत. नक्कीच खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. अनुभव खूप चांगला आहे. 18 धावा झाल्या त्या फलकावरती. 18. या बॉलवर व्हाईट बॉल आणि अतिघाई केली आहे. न्यू बॅटर सुनील. 2 सुनील आणि बॉलिंग साठी सुजित. या बॉलवर देखील अंगाचा वेध घेतला गेला आणि धावपळ चालू नॉन स्ट्राइक एंडला आणि इट इज आउट. खूप चांगली फेकी गेली तिकडे. गुड थ्रो.
कल्याण टीम मात्र कुठेतरी ते डगमगली आहे, कारण की बॅक टू बॅक विकेट गेलेत. बॅटिंगसाठी नवीन बॅटर धीरज येत आहेत. स्ट्राईक एंडला सुनील रन्स पाहिले तर 19 रन झाले त्या फलकावरती 3 विकेट गेलेत. आणि शेवटचा बॉल आहे. इकडे आपण पाहिलं तर येतोय डॉट बॉल. 3 ओव्हर संपल्यात. गुड बॉलिंग सुजित आणि 19 वरती रन मात्र थांबलाय. एकोणीस रन होतात. 19 शेवटचे 6 बॉल आणि न्यू बॉलर निखिल येतात. स्ट्राईक एंडला बॅटर धीरज. एक रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 20 रन झाले. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. बॉल टू बॉल रन पण खूप महत्वाचे जॉर्ज कल्याण टीमला. या बॉलवर आतमध्ये आणलाय आणि डान्सिंग डाऊन द मारा केलाय. रन मधील 2 काय टॅप खेळले गेलेत. हा बॉल देखील ऑफ ब्रेक आणि व्हाईट बॉल आहे. स्कोर कार्ड मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. यानंतर टॉस साठी मी विनंती करेल साई मार्लेश्वर ठाणे आणि प्राप्ती 11 ठाणे. आपण टॉस साठी यायचंय. साई मार्लेश्वर ठाणे आणि प्राप्ती 11 डोंबिवली. आपण टॉस साठी यायचंय. साई मार्लेश्वर ठाणे आणि प्राप्ती 11 डोंबिवली. या बॉलवर स्वीप खेळले गेले तर सिंगल मिळते तिकडे. साई मार्लेश्वर ठाणे आणि प्राप्ती 11 डोंबिवलीची टीम देखील आज इकडे आली आहे. त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळा क्रेज आहे. विशेष करून कल्याण डोंबिवली त्या परिसरात सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट खूप चांगलं खेळतात. बट प्रत्येकाची इच्छा असते की आपण पण टॅप क्रिकेट खेळलं पाहिजे. आणि या बॉलवर व्हाईट बॉल अँड इज आउट. (27) या बॉलवर सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि 1 रन तिकडे मिळतीये. 28 रन झालेत. इकडे देखील आपण सिंगल रन 29 आणि 30 रनचं टार्गेट मॅच जिंकण्याकरिता KP9 भांडूप. 24 बॉल मध्ये 30 रन्स करायचे आहेत.
नितेश पाटील देखील आपल्यासोबत जॉईन होत आहेत आणि किसन नगर प्रीमियर लीग एक चांगली प्रीमियर लीग ते देखील आपल्या परिसरात ऑर्गनाईज करतात. पाटील साहेब आपलं पण स्वागत आहे. आज ठाणे म्हटलं तर ठाणे परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटला एक चांगला क्रेज आहे आणि त्यात किसन नगर म्हटलं तर खूप चांगलं क्रिकेट तिकडे पण पाहिलं गेलं आणि पाटील साहेब आपलं पण स्वागत आहे. एक चांगली प्रीमियर लीग आपल्या परिसरात देखील पाहायला मिळत असे किसन नगर प्रीमियर लीग आणि खूप चांगलं क्रिकेट तिकडे पण पाहायला मिळालं. टी फॉर ठाणे आणि टी फॉर टॅप जे नेहमीच राहिलंय कारण की टॅप क्रिकेट ठाण्याने खूप चांगलं दाखवलं. 24 बॉल मध्ये तब्बल 30 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता टीम KP9 भांडूप. स्ट्राइक एंडला बॅटर रमजान आणि नॉन स्ट्राइक एंडला इम्रान. फॉर स्ट्राइक या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि लाऊड अपील. मी भरतभाईंना विनंती करेल की नितेश पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज आपल्या क्रीडा स्पर्धेसाठी आले आणि क्रिकेटवरती त्यांचं पण नेहमीच प्रेम राहिलं गेले. पाटील साहेब आपलं पण एक विशेष सन्मान केला जाईल. खूप चांगली प्रीमियर लीग ते पण किसन नगर मध्ये ऑर्गनाईज करतात आणि तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या मंडळासाठी आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे नितेशजी पाटील. आणि असंच क्रिकेटला पुढे घेऊन जा तुम्ही पण. आणि किसन नगरचं नाव संपूर्ण ठाण्यामध्ये देखील आपण सातत्याने पाहिलं गेलंय. थँक्यू सो मच. अंपायरचा निर्णय मात्र दोन्ही टीमला असणार. अंपायर डिसिजन रन्स करावे लागतील. रमजानला मात्र चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर देखील टॅप खेळला गेला आणि तिकडे देखील आपण पाहिलं तर सिंगल रन. एक रनने दाखवला पुढे जाईल. 2 रन होत आहेत. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल पाहिला गेला. बॅटर रमजानला जागेवरच थांबवलं गेलं. गुड बॉलिंग धीरज. चांगले खेळाडू आहेत धीरज. या बॉलवर देखील बॅक टू बॅक आणि चांगली पिचिंग. धीरजने कमबॅक केलं आणि धीरजचे दोन्ही मॅच मध्ये ह्याही मॅच मध्ये एक चांगली ओव्हर टाकली आहे आतापर्यंत. पहिल्या मॅच मध्ये देखील पहिली ओव्हर चांगली टाकली होती. या बॉलवर दांडी उडवली गेली. धीरजचा बॉल आतमध्ये आला आणि रमजानला मात्र इथे मैदान सोडावं लागतंय. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली. बॉलिंगसाठी साई पाल. स्ट्राइक एंडला इम्रान.
जॉर्ज कल्याण टीमने पहिली ओव्हर मात्र धीरजने सेफ टाकली, तिकडेच मात्र कुठेतरी मॅच मध्ये आले आहेत. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर आणि सिंगल रन मिळतीये. 3 रन झाली धावफलकावरती. या बॉलवर देखील टॅप खेळला गेला, रन तिकडे मिळतात 2 रन. इम्रानने देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले, तिकडे 5 रन होते धावफलकावरती. 15 बॉलमध्ये अजून 25 रन करायचे. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली आणि साईने देखील एक भन्नाट वेगाने बॉल टाकला गेला. केल टॉट बॉल. 14 बॉलमध्ये 25 रन करायचे आहेत. इकडे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सिंगल रन मिळतीये. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. इकडे देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग साई. दोन्ही ओव्हरने मात्र सेफ टाकल्यात आणि 12 बॉलमध्ये 23 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता टीम KP9 मांडूप. 12 बॉलमध्ये 23 रनचं समीकरण आहे. धीरजने पहिली ओव्हर सेफ टाकली, त्यामुळे पूर्णपणे मॅच मध्ये आले जॉर्ज कल्याण. योगेश येतात बॉलिंगसाठी. या बॉलवर नो बॉल आहे. राईट आर्म राऊंड द विकेट अँड राईट आर्म ओव्हर द विकेट. शंपर्सला पण सांगणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील टॅप खेळला गेला आणि 2 रनने तिकडे स्कोर कार्ड पुढे जात आहे. आणि या बॉलवर एक परफेक्ट यॉर्कर. या बॉलवर पण व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रनने मॅच पुढे येऊन जात आहेत. दहा बॉलमध्ये अजून 19 रन्स करायचे आहेत. या बॉलवर पण पाहिलं तर रोहनने एक चांगली कीपिंग तिकडे पाहिली गेली आहे.
या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. इट इज आउट. या बॉलवर पण व्हाईट बॉल आणि इज आउट. आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर जवळपास जॉर्ज कल्याण संघाने एक चांगली कामगिरी केली. म्हणजे सर्व बॅटरने पण केली, बॉलरने पण केली. सिंगल रन मिळतीये. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय. जॉर्ज कल्याण संघ पुढील फेरीमध्ये जात असताना हळूहळू या बॉलवर पण स्टंप उडवलाय आणि इट्स आउट. व्हाईट बॉल. बॅक टू बॅक विकेट चाललेत आणि मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास जॉर्ज कल्याण टीम मात्र क्वार्टर फायनल मध्ये जात असताना हळूहळू आणि ही मॅच जिंकली गेली टीम जॉर्ज कल्याण संघ. अभिनंदन. टॉस केला जाईल. यानंतरची मॅच टीम प्राप्ती 11 डोंबिवली आणि साई मार्लेश्वर ठाणे. सर्व नावाला पाहिजे.